त्याच्यात जाईल. त्याच्याकरता उदाहरण काय आहे? त्याने उदाहरण दिलं, ते वाळूचे कण सोडून द्या, वाळूमध्ये तेल नसताना कसं निघेल असं म्हणताना सोडून द्या. आम्ही तुम्हाला दुसरं उदाहरण सांगतो की तिथं ते नाही आहे पण त्याच्यापासून ते निर्माण होतं. त्याच्याकरता उदाहरण काय दिलं गेलं? विड्याचं पान. जेवण झाल्यानंतर आपण पान खातो. ते पान खातो म्हणजे काय असतं? एक नागवेलीचं पान असतं. त्या पानाला आपण चुना लावतो, त्याच्यामध्ये कात टाकतो, त्याच्यानंतर सुपारी टाकतो. मला साधारण एवढंच माहिती आहे. आता तो त्रयोदश गुणी गोविंद विडा वगैरे हे असेल, नाही असं नाही. त्याच्यामध्ये काय काय पदार्थ टाकायचे, किती टाकायचे, कसे टाकायचे ते बघा. आणि पुलं म्हणतात तसं एक पंचम तोही आहे, नाही असं नाही. पण ते जाऊ द्या, आपल्याला आत्ता त्याचा विचार नाही. मग हे सगळे 3-4 पदार्थ आहेत. हे 4 पदार्थ म्हणजे पान, त्याला लावलेला चुना, टाकलेली कात आणि टाकलेली सुपारी, या 4 गोष्टी एकत्रित करून विडा तयार होतो आणि तो विडा आपण खातो. तो विडा खाल्ल्यानंतर आपल्या तोंडाला, जिभेला येणारा रंग हा कोणता रंग आहे? लाल. लाल रंग. आता प्रत्येक वेळेला येतोच का? तर त्याचं माझ्याकडे काही उत्तर नाही. त्याचं काही उत्तर नाही. असं सांगतात की देणाऱ्याचं प्रेम असेल तर रंगतो म्हणे, असं म्हणतात. साधारण एक अंधसंकेत त्याची असेल की देणाऱ्याचं प्रेम असेल, तुम्ही प्रयत्न करून बघा. नाही म्हणजे काय होतं, हे 2 गोष्टी आहेत. प्रयत्न करून बघा म्हणण्यामध्ये हे जे चालत आलेले संकेत आहेत ते खरेत का खोटेत हे कळतं. आणि त्याहीपेक्षा मोठं आपलं प्रेम खरं आहे का खोटं हेही कळतं. त्याची परीक्षा होऊन जाते. एकदा देऊनच बघा, काय व्हायचंय ते होऊनच जाऊ. हां, आता ते जे काही असेल ते, तर तो जो येणारा लाल रंग आहे, तो लाल रंग या 4 पदार्थांमध्ये आहे का? तुम्ही नुसती विड्याची पानं खा, तोंड लाल होईल का? नुसता चुना बघा, लाल होईल का? कात खाऊन बघा, लाल होईल का? सुपारी नुसती खा, लाल होईल का? मग लाल रंग या 4 पदार्थांमध्ये नाही आहे ना. पण या 4 पदार्थांनी बनलेला विडा खाल्ल्यानंतर लाल रंग येतो की नाही? मग त्याच्यामध्ये नसलेलं व्यक्त झालं की नाही? नसलेलं, याला असत्कार्यवाद असं म्हणतात. हे उदाहरणं आहेत. याच्या पलीकडे जाऊन वेदांतांनी आणखीन एक विचार बोलून दाखवलाय. सत्कार्यवादाचा स्वीकार अंशतः करत त्याला विवर्तवाद असं म्हणतात. हा विवर्तवाद काय आहे? जगद उत्पत्तीच्या संबंधामध्ये विवर्त या शब्दाचा अर्थ वेगळा आहे. आपण मागे एकदा बोललो, मागच्या वर्षी बोललो असू कदाचित, मला लक्षात नाही आत्ता. तुमच्या लक्षात असेल, आहे, याच्यावर माझा विश्वास आहे. पण तरी माझ्याकरता म्हणून पुन्हा एकदा सांगतो. कारणापासून जेव्हा कार्य निर्मिती होते तेव्हा कार्य हे कारणापेक्षा स्वतंत्र न राहता कारणच कार्याच्या रूपाने व्यक्त होतं, फक्त सत्तांतर होतं. त्याला विवर्तवाद असं म्हणतात. कारण ज्या सत्तेतलं असतं, कार्य त्या सत्तेतलं राहत नाही. पण कारण नामरूपात्मक बदल कारणामध्ये होतात आणि कारणामध्ये होणारे नामरूपात्मक बदल यालाच कार्य म्हटलं जातं. याला विवर्तवाद असं म्हणतात. नंतर त्याच्या व्याख्या, लक्षणं, अमुक तमुक नंतर सगळं. उदाहरण काय आहे? परमात्मा आणि प्रकृतीपासून विश्व निर्माण झालं. कसं निर्माण झालं याच्याकरता वेदांतांनी विवर्तवादाची संगती लावली. त्याने असं सांगितलं की परमात्माच जगद रूपानं नटला. फक्त त्याला परमात्मा हे नाव राहिलं नाही, त्याला नाम आलं जगत. आणि परमात्मा हा रूपवान नाही, पण इथं रूप आलं. म्हणून परमात्मा जरी पारमार्थिक सत्तेत असला तरी जे कार्य निर्माण झालं ते व्यावहारिक सत्तेत निर्माण झालं. सत्तांतर झालं, पण कारणाला नामरूपात्मक जे कारणामध्ये होणारे बदल आहेत त्यालाच कार्य असं म्हटलं गेलं. झालं. आता उदाहरण आहे का? आहे ना. काय उदाहरण देता याच्याकरता? त्याच्याकरता त्याने उदाहरण असं दिलं. आपण 2-3 ठिकाणी ही उदाहरणं आली आहेत. विवेक चूडामणीमध्ये आचार्यांनी दिलेलं उदाहरण काय आहे? आचार्याने असं म्हणलं, तरंग फेन भ्रम बुद्बुदादी तत्स्वरूपेण जलम. आचार्यांनी दिलेलं उदाहरण असं आहे. पाण्यावर निर्माण होणारा तरंग, लाट, पाण्यावर निर्माण होणारा तरंग, हा तरंग काय आहे? तरंग काय आहे? पाणीच आहे ना. पण पाणी म्हणजे तरंग आहे का? आणि मग काय म्हणाला तुम्ही पाणी म्हणून? तरंग काय आहे?
पाणी आहे. पाण्याला तरंग म्हणता काय? हे गोंधळ झाले की नाही आता? हे पहा, एक मनुष्य द्वारकेला गेला. द्वारकेला समुद्र आहे. तिथे गेल्यानंतर त्यांनी काय देवाचं दर्शन घेतलं, फिरत फिरत समुद्रावर गेला आणि तिथून मला त्याने फोन केला की मी द्वारकेला आलोय, दर्शन झालंय, मला तुमची आठवण आली, मग तुमच्याकरता इथून काय घेऊन येऊ? म्हटलं काही घेऊ नको, तू सुरक्षित ये, बाकी काय आणू नको. तो म्हणला नाही नाही, मला तुमच्याकरता काहीतरी आणायचं. म्हटलं ठीक आहे, तू आत्ता कुठे आहे? तो म्हणला समुद्रावर. मी त्याला म्हटलं तू समुद्रावरून येणार असलास तर माझ्याकरता एक गोष्ट आण. काय? डब्यामध्ये समुद्राची लाट तेवढी घेऊन ये, पाणी नको आणू. समुद्राची लाट घेऊन ये, पाणी आणू नको. तो डब्यात काय आणेल? काय आणेल? पाणीच आणेल ना. म्हणजे तरंग म्हणजे काय आहे? पाणीच आहे. मग पाण्याला तरंग म्हणता काय? पाण्याला तरंग म्हणता येत नाही. पाणी म्हणजे तरंग नव्हे. मग तरंग म्हणजे काय? तरंग म्हणजे पाणी आहे. लक्षात आलं का काय म्हणायचंय ते? लक्षात आलं का? पाण्याला तरंग म्हणता येत नाही, पण तरंग म्हणजे पाणीच आहे. मी अजून एक उदाहरण आपल्याला देतो, वेदांतानेच दिलेलं आहे, ते उदाहरण सांगतो. उदकावरील तरंग, तरंग उदकाचे अंग, तुकोबारांची भाषा आहे. पाण्यावर निर्माण होणारा तरंग हा पाण्याच्या स्वरूपाला सोडून नाही आहे. मग तरंग म्हणजे काय आहे? काही नाही, पाण्यावर निर्माण झालेला एक उंचवटा आहे, म्हणजे त्याला एक विशिष्ट आकार प्राप्त झालाय आणि त्याला पाणी न म्हणता त्याला लाट असं म्हणायचंय, त्याला एक नाव प्राप्त झालंय. म्हणजे पाण्याला एक रूप आणि एक नाव हे प्राप्त होणं, यालाच पाण्याचं कार्य असणारा तरंग म्हटलं जातं. कार्य म्हणजे दुसरं काही नाही आहे. कारणात होणारा नामरूपात्मक बदल म्हणजे कारण आहे, याला विवर्तवाद असं म्हणतात. लक्षात आलं का? विचार करा. दुसरं उदाहरण सांगतो. सोन्यापासून निर्माण होणारा अलंकार. हा अलंकार काय आहे? सोनं वेगळं अलंकार वेगळा आहे का? असं नाही. सोन्यालाच एक विशिष्ट नाम आलं आणि सोन्यालाच एक विशिष्ट आकार आला. नामरूपात्मक बदल, कारणामध्ये होणारा नामरूपात्मक बदल जेव्हा कार्यरूपानं सिद्ध होतो तेव्हा त्याला विवर्तवाद असं म्हणतात. त्यालाच कार्य म्हटलं जातं. हे विवर्तवाद. वेदांतांनी हे कशाकरता सांगितलं? तर हे जे जगत निर्माण झालं परमात्म्यापासून, म्हणजे काय झालं? अरे परमात्म्यापासून वेगळं काही निर्माण झालं नाही. दुधापासून दही होणं याला परिणामवाद म्हणतात. लहान लहान गोष्टीपासून एक मोठी गोष्ट निर्माण होणं याला परमाणुवाद म्हणतात. आणि कारणच कार्यरूपानं दिसणं याला विवर्तवाद असं म्हणतात. परमाणुवाद हा नैयायिकांचा आहे, परिणामवाद हा सांख्यांचा आहे आणि विवर्तवाद हा वेदांताचा आहे. तर दुधाचं दही होतं मान्य आहे. आता वेदांतांनी त्याची व्यवस्था विचाराची कशी लावली, मला हे कशाकरता सांगायचं आहे? सार्धम केनच कस्यार्धम शिवयोः समरूपिणो, याच्याकरता मला ही पूर्वपीठिका तयार करावी लागते या श्लोकाचा अर्थ लक्षात येण्याकरता. आता त्याची संगती काय लावली? दुधापासून दही होतं, घरी पाहुणे येणार आहेत, बर मग 10 लोक आहेत, मग श्रीखंड करायचं आहे, मग दूध आणा 10 लिटर, विरजण लावा आणि दही करा, त्याचं काय श्रीखंड करा. मग झालं असं की ते दही वगैरे, ते दूध वगैरे आणलं, विरजण लावलं, ते दही, ते झालेलं दही टांगून ठेवलं, त्याचं काय पाणी जाऊ दिलं वगैरे, हे सगळं केल्यानंतर सकाळी सकाळी निरोप आला की पाहुणे येणार होते पण येऊ शकत नाहीत. झालं. जे ऐन वेळेला दगा देतात त्यांचं नाव पाहुणे. हा म्हणजे आपली तयारी वाया कशी घालवायची याच्याकरताच ते येण्याची अफवा उठवतात. मग आता गंमत म्हणू ना, नाहीतर गांभीर्यानं घेऊ नका. आता पाहुणे येणार होते, रद्द झालं, येणं होणार नाही. मग आता त्या बाईने नवऱ्याला सांगितलं, अहो एवढं 10 लिटर दुधाला विरजण लावलंय, एवढा त्याचा चक्का केलाय, आता त्याचं श्रीखंड करायचं आहे, एवढं श्रीखंड घरामध्ये कोण खाणार आहे? कोण खाणार? मी एकटी खाऊ शकत नाही, तुम्हाला मी खाऊ देत नाही. तुम्हाला मधुमेह आहे, मी तुम्हाला खाऊ देत नाही आणि मी एकटी खाऊ शकत नाही. मग आता काय करायचं? मग त्या स्त्रीनं आपल्या नवऱ्याजवळ हट्ट धरला, म्हणे हे नकोच. मग काय करा? काही नको, याला पुन्हा दूध करा.
मग ते दूध आपण काहीतरी चहा करू, कुणाला तरी देऊ, काहीतरी परत करू, काहीतरी करू. दुधाला विरजण लावून दही झालं, त्या दह्याला पुन्हा मागे येणं आहे का? मागे येणं नाही आहे. त्या दह्याला पुन्हा मागे येणं नाही आहे. म्हणजे कारणापासून कार्यनिर्मिती झाल्यानंतर त्या कार्याचा मागचा प्रवास संपला की त्याला म्हणायचं परिणामवाद. हा परिणाम आहे. परमाणुवादामध्ये परमाणूच्या रूपाला पुन्हा प्राप्त होता येतं, पण परमाणूच्या ठिकाणी जडत्व आहे, त्यामुळे त्याला स्वतःला कार्यरूपानं व्यक्त होता येत नाही. ही नैयायिकांची अडचण आहे. मग काय केलं पाहिजे? कारणापासून कार्य निर्माण झालं की ते कार्य त्या ज्या कारणापासून निर्माण होतं, ज्या कारणावर अवलंबून राहतं आणि ज्या कारणामध्ये त्या कार्याचा लय होतो, तेच त्या पदार्थाचं खरं कारण मानलं पाहिजे. हे विवर्तवादाचं चिंतन आहे, हे वेदांताचं चिंतन आहे. आता हे लक्षात घ्या. पुन्हा सांगतो, यतो वा इमानी भूतानी जायन्ते येन जातानी जीवंती यत प्रयंती अभिसंविशंती तद विजिज्ञासस्व तद ब्रह्म, अशी श्रुती आहे. परब्रह्म काय आहे? ज्याच्यापासून विश्व निर्माण होतं, हे जीव निर्माण होतात, ज्याच्या आधारावर हे जीव जगतात. यतो वा इमानी भूतानी, ही सगळी भूतमात्र जायन्ते, ज्याच्यापासून निर्माण होतात, येन जातानी जीवंती, ज्याच्या आधारावर जगतात, आणि यत प्रयंती अभिसंविशंती, आणि ज्याच्यामध्ये लय पावतात, तद विजिज्ञासस्व, त्याला जाणण्याचा प्रयत्न कर. काय येते? तद ब्रह्म, त्याला ब्रह्म असं म्हणायचं. ह्या उपनिषदाचा सरळ अर्थ आहे, म्हणजे वचनाचा. आता याच्यामध्ये ज्याच्यापासून निर्माण होणं, ज्याच्या आधारावर राहणं आणि ज्याच्यामध्ये लय पावणं, तेच त्याचं खरं कारण मानायचं. दुधापासून दही होतं, पण त्या दह्याला पुन्हा दूध होता येत नाही. पुढं प्रवास सुरू झाला, मागे नाही येता आलं, त्याला मागे येता आलं पाहिजे, तर कारण आहे. सोन्यापासून बनलेला आकार, पाण्यापासून निर्माण झालेला तरंग, तरंग निर्माण झाला पाण्यावर, त्याला लाट किंवा तरंग असं नाव प्राप्त झालं. तो तरंग त्याच पाण्यापासून निर्माण झाला, पाण्याच्या आधारावर पुढे 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 सरकत गेला, आणि तो तरंग कालांतराने कुठे गेला? पाण्यातच गेला. म्हणजे पाण्यापासून निर्माण होणं, पाण्याच्या आधारावर राहणं आणि पाण्यामध्येच विलीन होणं, हे जर एकाच कारणापासून होत असेल तर तेच त्याचं मुख्य कारण, उपादान कारण मानलं पाहिजे. हा विवर्तवादाचा सिद्धांत आहे. सोन्यापासून निर्माण होणारा अलंकार सोन्यापासून निर्माण होतो. आपण अलंकार घरी आणतो, त्याच्याबरोबर अर्थातच ते सोनंही घरी येतं, आणि ज्या वेळेला तो अलंकार आवडत नाही म्हणून मोडला जातो, त्या वेळेला मोडलेला अलंकार कुठे जातो? तर ते सोनंच होतं. म्हणजे पासून होणं, आधारावर राहणं आणि त्याच्यामध्ये विलीन होणं, याला म्हणतात कारण. आता विचार असा आहे की जर प्रकृतीपासून जग निर्माण झालं असं सांख्यांप्रमाणे मानलं, नुसत्याच प्रकृतीपासून जग निर्माण झालं, तर प्रकृतीपासून जग निर्माण झालं, प्रकृतीवर अवलंबून राहिलं, प्रकृतीमध्ये विलीन झालं काय? झालं नाही ना. मग प्रकृती हे विश्व निर्माण करते. सांख्यांचं मत काय आहे? प्रकृती विश्व निर्माण करते, ती प्रकृती करता करत नाही, मग ती करते पुरुषाच्या भोगा करता. मग ज्याच्यापासून निर्माण झालं त्याच्यामध्ये विलीन झालं पाहिजे. ते विश्व प्रकृतीमध्ये विलीन होत नाही. मग होत नसेल तर प्रकृती हे त्याचं कारण मानता येत नाही. आता त्याची कारणं पुष्कळ आहेत. का प्रकृती हे कारण मानायचं नाही, याच्यामध्ये वेदांतात पुष्कळ चर्चा आहे. आयुष्य घालवावं लागेल एवढी चर्चा आहे. वेदांताने काय चिंतन सांगितलं? परब्रह्मापासून विश्व निर्माण झालं, मान्य आहे. परब्रह्मच विश्वरूपानं प्रकट झालं, मान्य आहे. मायेचा आधार घ्यावा लागला असेल, शबलत्व आलं असेल, माया झालं, काही साह्य घ्यावं लागलं असेल, पण ते विश्व निर्माण झाल्यानंतर कशाच्या आधारावर राहिलं? अरे ते ज्याच्या आधारावर राहिलं ते ब्रह्मच आहे. कारण या विश्वामध्ये होणारं सगळं चलनवलन, या विश्वामध्ये होणारा सगळा व्यवहार, या व्यवहाराला काहीतरी एक अधिकरण लागतं, काहीतरी एक अधिष्ठान लागतं. ते अधिष्ठान काय? अरे ते ब्रह्मच आहे. त्याच्याशिवाय आम्हाला आधार मानता येणार नाही दुसरा. थोडासा विचार बघा. उपनिषदाची या संबंधातली प्रमाणं मी आपल्याला या संबंधामध्ये सांगतो. थोडा त्याही संबंधानं विचार आपण करू. परमात्म्यापासून आम्हाला उपनिषदांनी चिंतन करताना काय सांगितलं? हे यह पृथिव्यः तिष्ठन्, आहे की नाही? पृथ्वी. आता हे पृथिव्यः तिष्ठन्, पृथिव्यः अंतरः, यम पृथ्वी न वेद, पृथ्वी याला जाणत नाही, पण
यस्य पृथ्वी शरीरम, याचं शरीर म्हणजे पृथ्वी आहे. झालं. आता हा कोण आहे? या पृथ्वी अंतरो यमयती, हा पृथ्वीच्या आतमध्ये राहून पृथ्वीचं नियमन करतो. पृथ्वीचं नियमन कशाच्या आधारावर चालू आहे? याच्याच आधारावर चालू आहे ना. एषत आत्मा अंतर्यामी अमृतः, उपनिषदाने आपल्याला सांगितलं तो आत्मा, तो सर्वांतर्यामी आहे. आपल्या आत, आपल्या देहाचं चलनवलन कशाच्या आधारावर चालतं? आत्मा आहे म्हणून. नुसता प्राण आहे म्हणून नाही, आत्मा आहे म्हणून आम्हाला ते मानावं लागतं. कारण प्राण काही झालं तरी जड आहे, तो चेतन नाही आहे. आम्हाला प्राण आला, प्राण गेला, आपण भाषा वापरतो, पण तो येत नाही जात नाही. त्याला कुणाचा तरी चेतनाचा आधार लागत असतो. ते चेतन काय आहे? तर ते आत्मा, त्याला चैतन्य असं म्हणतात. म्हणजे त्या चैतन्याच्या आधारावरच प्राणाचं चलनवलन होतं. कोण बोलतं? मी नाही. ज्ञानोबराय बोलतात भगवंताच्या मुखातून, म्या बोलविल्या वेदू बोले, म्या चालविल्या सूर्य चाले, म्या हलविल्या प्राणू हाले, जगाते चाळिता. ज्ञानोबरायांची भाषा आहे, मी बोलत नाही आहे, भगवान बोलतायत. भगवान म्हणतात, अरे या सगळ्या पृथ्वीचं नियमन मी करतो. कसं करतो? पर्वती बैसका न संडावी, समुद्री रेखा न ओलांडावी, पृथ्वीया भूते व्हावी, हे आज्ञा माझी, हे मी बोलतो. हां, नामदेवरायांनी म्हटलंय, तुझिया सत्तेने वेदासी बोलणे, सूर्यासी चालणे तुझिया बळे, ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी. नामदेवरायांचं विधान आहे. तुझ्या सत्तेने, किंवा आपल्याला तुकोबारायांचं प्रमाण माहिती असणारं, चाले हे शरीर कोणाची आहे सत्ते, कोण बोलविते हरिवीण. कोण आम्हाला झोपवतं? कोण आम्हाला उठवतं? कोण आम्हाला चालवतं? कोण कोण करतं हे सगळं? हे करणारा कुणीतरी एक अंतर्यामी परमात्मा आपल्याला मानला पाहिजे. आम्ही लहान असताना, लहान होतो मी खूप, 3री-4थीत काहीतरी असेल, त्यावेळेला परमश्रद्धेय पांडुरंग शास्त्री आठवलेने मला एक श्लोक शिकवला होता आमच्या घरी. अगदी प्रेमानं मांडीवर घेऊन श्लोक शिकवला. मला अजून लक्षात आहे त्यांनी शिकवले. ते म्हणाले, मी तुला एक श्लोक शिकवतो, शिकवा. काय श्लोक आहे? त्यांचा श्लोक सांगतो, त्यांनी शिकवलेला. कुठून कुठला आहे मला माहीत नाही. त्यांनी सांगितला, माझ्याकरता प्रमाण झाला. त्यांच्या मुखातून आला म्हणून माझ्याकरता प्रमाण झाला. त्यांनी मला शिकवलं, कोण राहतो देहात, कोण झोपवी क्षणात, कोण फिरवितो करमायेचा आपण असता झोपेत. असं श्लोक त्यांनी मला शिकवलं. कोण आपल्या देहामध्ये राहतो, कोण राहतो देहात, कोण झोपवी क्षणात. आम्हाला क्षणात झोप लागते. आम्हाला भूक लागली, अन्न देणारा कोण आहे? पोसितो जगासी एकला, तो एकटाच या जगाला पोसतो. आम्हाला अन्न देणारा तो, आम्हाला समाधान देणारा तो, आम्हाला चालवणारा तो, आम्हाला झोपवणारा तो. बरं राहतो कुठे? सर्वांतर्यामित्व. एष सर्वेषु भूतेषु गूढोत्मा न प्रकाशते, दृश्यतेत वग्रया बुद्ध्या सूक्ष्मया सूक्ष्मदर्शिभिः. उपनिषदाने एष सर्वेषु भूतेषु, अंतर्यामी, तो आतमध्ये राहतो. ही पृथ्वी त्याच्यापासून निर्माण होते, तोच जगताच्या रूपानं प्रकट होतो. या जगताचं रक्षण तोच करतो. आणि या सगळ्या पृथ्वीचा ज्या वेळेला लय होतो तेव्हा तो त्याच्यामध्येच होतो. मातीपासून मडकं तयार झालं, मातीपासून मडकं तयार झालं. मग मडकं घरी आणल्यानंतर माती घरी येते का मातीला सोडून मडकं आणता? माती घरी येते. म्हणजे जोपर्यंत मडकं आहे तोपर्यंत ते मातीच्याच आधारावर आहे. आणि मडकं एखाद्या दिवशी फुटलं, त्याचं काय झालं? माती झाली. म्हणजे मातीपासून निर्माण होणं, मातीच्या आधारावर राहणं आणि मातीमध्ये विलीन होणं, म्हणून माती हे त्या मडक्याचं कारण झालं. उपादान कारण म्हणा, उपादान म्हणा, चला ठीक आहे. तसं या जगताचं उपादान काय? अरे उपादान काय? अभिन्न निमित्तोपादान कारण ब्रह्म आहे. निमित्तही तोच आहे आणि उपादानही तोच आहे. काय होतं, एक विचार आहे त्यामध्ये, थोडासा सूक्ष्म आहे. उपादानाचं उपादानत्व हे निर्मितीमध्ये बघायचं नसतं, ते लयामध्ये बघावं लागत असतं. थोडासा सूक्ष्म विचार. हे कळतंय का मी काय सांगतो? हे लक्षात येत आहे ना आपल्या? हां, नाहीतर काय होईल, म्हणजे उपादानाचं उपादानत्व हे ज्याच्यापासून वस्तूची निर्मिती आहे त्याच्यात बघायचं नाही, निर्मितीत उपादानत्व बघायचं नाही. उपादानाचं उपादानत्व हे नेहमी लयात बघायचं असतं, तर ते पटतं. कारण का? मी आपल्याला उदाहरण सांगतो ना. मातीपासून मडकं तयार होतं.
मातीपासून मडक्याची निर्मिती होते म्हणून माती हे मडक्याचं कारण आहे का? तर तेवढ्या पुरतं नाही आहे का? कारण माती स्वतःहून मडकं होत नाही, तिला कुणाची तरी मदत घ्यावी लागते. ज्ञानोबारायांनी काय सांगितलं? भूमी आतोनी स्वयंभ, काय घडे गाडगे याचे निघती कोंब नाही, मग कुलाल मतीचे गर्भ उमटले की. त्याला कुणीतरी एक कुलाल लागतो, कुंभारदादा लागतात. मातीपासून मडकं होतं मान्य आहे, पण मातीच म्हणते का मला मडकं व्हायचंय, असं माती म्हणते का? नाही. मग निर्मितीमध्ये उपादानाबरोबर निमित्त कारणाचा विचार करावा लागतो. कुंभारदादा नसते तर माती असून काय उपयोग आहे? माती असून काय उपयोग आहे? उपयोग नाही. म्हणजे माती हवी, आणि माती हे कारण आहे, बरोबर आहे, उपादान कारण आहे, पण उपादान कारणापासून कार्यनिर्मिती घडताना मध्ये आम्हाला निमित्त कारणाचा विचार करावा लागेल की नाही? निमित्त कारण अनंत असतात. निमित्त कारणामध्ये वैविध्य आहे, निमित्त कारणामध्ये अनेकत्व आहे, उपादानात अनेकत्व राहत नाही, उपादानात एकत्व राहत असतं. हां हां, किंवा उपादान एकत्वामध्ये राहत असतं असं म्हणा, काही म्हणा. आता ते त्याच्या अजून जास्त खोलात जाऊन याला आमच्याकडे मराठवाड्यामध्ये खाजवून खरूज काढणे असं म्हणतात. काय सांगू आता तुम्हाला हे? हां, उपादानात एकत्व आहे, निमित्तामध्ये अनेकत्व आहे. मडकं निर्माण होताना मातीपासूनच होणार, ते कापसापासून होणार नाही, ते पाण्यापासून होणार नाही, ते मातीपासूनच होणार. पण मातीपासून मडकं बनताना कुंभारदादा एकटा चालणार नाही, त्याला चाक लागेल, त्याला ती माती भिजवण्याकरता पाणी लागेल, ती माती शेतातून घरात आणून टाकणारं गाढव लागेल, ती माती चालून देण्याकरता त्याची बायको लागेल, त्या चाकाला गती देण्याकरता काठी लागेल. हे लागेल की नाही सगळं? मग हे सगळी निमित्त कारण आहे. ज्याच्या अभावात कार्योत्पत्ती घडत नाही ते कारण, हे कारणाचं सामान्य लक्षण आहे. कुंभारदादा नाही पण माती आहे, मडकं होत नाही. कुंभारदादा आहे पण माती नाही, मडकं होत नाही. कुंभारदादा माती दोन्ही आहे पण चाक नाही, मडकं होत नाही. कुंभारदादा माती चाक तिन्ही आहे पण माती भिजवायला पाणी नाही, मडकं होणार नाही. कुंभारदादा आहे, पाणी आहे, माती आहे, चाक आहे, पण चाकाला गती द्यायला काठी नाही, होणार नाही. त्यामुळं निमित्त कारणाचं अनेकत्व खूप आहे. सांख्यांनी तर फार पुढे नेले, सांख्यांनी तर फार पुढे नेले. सांख्यदर्शन असं म्हणतं, अहो कुंभारदादा हे निमित्त नाही, मग कुंभारदादा जन्माला आला म्हणून तो कुंभार झाला, तर त्याला जन्माला घालणारे त्याचे आईबाप, ते असल्याशिवाय कुंभारदादा आहे का? म्हणजे आईबापाला निमित्तत्व द्या. मग ते आई कुठून आली? मग तो बाप कुठून आला? त्याच्या आईबापापासून. मग त्यांनाही निमित्तत्व द्या. म्हणजे निमित्त कुठेही मागे जाईल, किती मागे जाईल, मग त्याच्यामध्ये दोष निर्माण वगैरे वगैरे. आपल्याला आत्ता त्याचा विचार करायचा नाही. पण हे सगळे म्हणजे इतकं पण उपादानत्व बघायचं झालं तर फक्त माती, बरोबर. आता हे मडकं निर्माण होताना मातीपासून निर्माण होतं, पण निर्मितीमध्ये फक्त मातीचं आहे का कुंभारदादा पण आहे? मानावं लागेल की नाही? त्याच्या बरोबरीनं आपल्याला कुंभारदादा, ते चाक, ती काठी, ते गाढव, ते पाणी, त्याची बायको, हे सगळं मानावं लागेल. हे सगळं मानावं लागेल तर घटोत्पत्ती मानता येते. म्हणजे उपादानाबरोबर निमित्ताचं अनेकत्व हे आम्हाला निर्मितीत अपरिहार्यतेनं स्वीकारावं लागतं. पण ज्या वेळेला मडकं फुटतं आणि मातीमध्ये विलीन होतं, त्याच्याकरता कुंभार पाहिजे, त्याच्याकरता गाढव पाहिजे, त्याच्याकरता पाणी पाहिजे, त्याच्याकरता अन्य काही पाहिजे? काही लागत नाही, काही लागत नाही. माती, ते मडकं ज्याच्यामध्ये लय पावतं ते त्याचं उपादानत्व आहे. निर्मितीमध्ये उपादानाचा विचार निर्मितीमध्ये तेवढा काटेकोर नाही आहे जेवढा तो लयामध्ये. म्हणून म्हणतोय मी आपल्या लयामध्ये तो जास्त काटेकोर. म्हणून हे कशा करून निघालो? सार्धम केनच कस्यार्धम शिवयोः समरूपिणोः हा विषय आपला, त्या संबंधामध्ये आपण बोलतोय. थोडा वेळ आहे अजून. म्हणजे हे संपवूनच पुढे जातो ना मी. हा श्लोक मला संपवायचाच आहे, पुढे जायचंच आहे. आता सार्धम केनच कस्यार्धम शिवयोः समरूपिणोः हे सांगतो. कोणतं कोणाचं अंग आहे हे कळत नाही. ज्ञातुम न शक्यते लग्नम, कशामुळे? इति द्वैत छलान्मुः, हे कारण दिलंय, हेतू दिलाय. आता प्रकृती आणि पुरुष किंवा ब्रह्म आणि माया
या दोघांपासून विश्वनिर्मिती आहे. का? कारण एकटं परब्रह्म कर्तृत्व शून्य असल्यामुळे विश्वनिर्मिती करू शकत नाही. बरं, मायेला एकट्याला, मायेच्या ठिकाणी कर्तृत्व आहे ना, मग तिला एकटीला द्या ना तिचं कारणत्व. नाही. का? कारण कर्तृत्व घडण्याकरता सत्ता लागते. मायेला स्वतःची सत्ता नाही आहे. तिला स्वतःची सत्ता नाही आहे. काय सत्ता तिची? मायेची सत्ता काय? अरे तिचं लक्षणच जर अभावात्मक आहे तर तिला सत्ता कशाची द्यायची? वेदांत दृष्टीने ज्याला ब्रह्मज्ञान झालं त्याला विचारा माया आहे का, तर तो मायेची सत्ता कधीच मानणार नाही. उलट पक्षी मायेचा अत्यंताभाव ब्रह्मज्ञानात मानला जातो. मग ज्या मायेचा अत्यंताभाव ब्रह्मज्ञानात आहे त्या मायेला सत्ता कोणती द्यायची? अत्यंताभावाला सत्ता नसते. अत्यंताभावाला सत्ता काय? झाडाला लागलेलं फूल, याला एक सत्ता आहे व्यावहारिक. माझ्या स्वप्नात गुलाबाचं कमळाचं फूल दिसलं, प्रातिभासिक सत्ता आहे. तसं आकाशाला लागलेलं फूल सत्ता कोणती देता? एखादी गाय आहे, तिची शिंग आहेत, सत्ता आहे व्यावहारिक आहे. मला स्वप्न पडलं, स्वप्नामध्ये मला काहीतरी गायीचं शिंग, बैलाचं शिंग, म्हशीचं शिंग, गेंड्याचं शिंग दिसलं, प्रातिभासिक सत्ता. सशाचं शिंग, सांगा सत्ता. सशाला शिंग आहे? नाही. निर्माण होण्याची शक्यता आहे? नाही. ससा किती विद्वान झाला तरी त्याला शिंग फुटत नाही. नाहीच आहे ना त्या. सशाला शिंगच नाही आहेत, म्हणजे शिंगाचा अत्यंताभाव आहे. मग जिथे अत्यंताभाव स्वीकारला जातो तिथं सत्ता नाही आहे. मायेचा अत्यंताभाव जर वेदांताच्या दृष्टीने आहे, अजातवादाच्या दृष्टीने आहे, तर मग त्या मायेला सत्ता काय? सत्ता नाही. कर्तृत्वाला सत्ता लागते. कर्तृत्व असं आधांतरी सिद्ध होत नाही, ते कुणाच्या तरी सत्तेवर सिद्ध होत असतं. मग मायेला सत्ता नाही आहे आणि याला कर्तृत्व नाही आहे. मग मायेचं कर्तृत्व हा घेतो आणि स्वतःच्या सत्तेवर मायेकडून विश्व निर्माण करतो. झालं. आता प्रकृती आणि पुरुष किंवा ब्रह्म आणि माया या दोघांपासून विश्वनिर्मिती झाली. विश्वनिर्मिती झाली म्हटलं की त्या विश्वामध्ये त्या ज्या दोघांपासून विश्वनिर्मिती झाली त्या दोघांचे काही गुणदोष येतात. ज्या माता पित्यापासून जी संतती निर्माण झाली त्या संततीमध्ये माता आणि पिता या दोघांचे गुणदोष येणार की नाही? आईचेही काही गुण येतील, वडिलांचेही काही गुण येतील, आईचेही काही दोष येतील, वडिलांचे काही दोष येतील. कारण दोघांपासून निर्माण झालं ना, ते मूल दोघांपासून निर्माण झालं, मग दोघांचेही काही ना काहीतरी येणारच की नाही. मी गंमत म्हणून सांगतो की जन्माला आलेलं मूल ते आपल्याला कळत नाही काय ते, पण त्या बायका लगेच सांगतात आईवर गेलाय, वडिलावर गेलाय. कसं काय ओळखतात मला कळत नाही. अरे नुकतं मूल जन्माला आलंय, अजून त्याचे डोळे उघडले नाहीत, तेवढ्यात हे कुणावर गेला हे सांगून मोकळे होतात. जगातल्या सगळ्या ज्योतिषांनी यांच्या पायाचं तीर्थ घ्यावं. एका क्षणात सांगतात आईवर गेलाय, वडला. मला बरेच दिवस कळत नव्हतं की हे ओळखतात कसं. मग मी याचं फार बारकाईनं निरीक्षण केलं आणि मग मला त्याचा उलगडा झाला. काही नसतं, हे ओळखणं अवघड नाही आहे. मी तुम्हाला सांगून ठेवतो, हे ओळखणं अवघड नाही आहे. यात आईचे गुण कोणते आणि वडिलांचे गुण कोणते हे ओळखणं अवघड नाही. कसं ओळखायचं? मी फार निरीक्षण केलं, फार अभ्यास केला ह्याचा. काय असतं, जी आई असते की नाही, तिच्या माहेरचे म्हणतात आईवर गेलाय आणि तिच्या सासरचे म्हणतात वडिलांवर गेलाय. एवढंच असतं, बाकी काही नसतं याच्यात, काहीच नसतं याच्यात. पण ते मूल जेव्हा मोठं होतं आणि मग त्याचे रंग दिसायला लागतात, तेव्हा मग सासरचे म्हणतात आईवर गेलाय आणि माहेरचे म्हणतात वडिलांवर गेलाय. असं ते दोन्ही असतं, हे दोन्ही लक्षात ठेवा. हां, आता आई आणि वडिलापासून निर्माण झालेली संतती आई वडिलाचे गुण जसे घेऊन येते, तसं परमात्मा आणि माया यांच्यापासून निर्माण झालेलं हे जग. या कारणे मी पिता
महद ब्रह्म ही माता अपत्य पंडुसुता जगडंबर. 14वा अध्याय ज्ञानेश्वरी. पितामहस्य जगतो माता धाता पितामहा या श्लोकावरती ज्ञानोबरायांचं व्याख्यान पहा. आता या सगळ्याचा विचार करताना काय सांगितलं गेलं? परमात्मा हा पिता आहे, महद ब्रह्म म्हणजे माया हे माता आहे, आणि अपत्य काय आहे? जगडंबर. जग हे त्याचं अपत्य आहे या दोघांचं. मग या अपत्याच्या ठिकाणी आई वडिलांचे गुण येणार की नाही? मग परब्रह्माचे काही गुण येणार, अंश येणार, आणि आईचे काही, मायेचे काही अंश येणार. काय काय येणार? त्या वेदांतांनी त्याचा विचार सांगताना असं सांगितलं, अस्ति भाती प्रियम रूपम नामचेत्यांश पंचकम आद्यत्रयो ब्रह्मरूपम माया रूपो ततोद्वयम. वेदांतांनी त्याच्याकरता कारिका अशी सांगितली की अस्ति भाती प्रिय हे ब्रह्माचे अंश जगतामध्ये येतात, आणि मायेपासून काय येतं? नाम आणि रूप हे मायेचे अंश आहेत, ते जगताकडे येतं. जगताला एक रूप आहे, जगताला एक नाम आहे. नाम आहे त्याला अस्य जगतः नामरूपाभ्याम व्याकृतस्य अनेक कर्तृ. व्याकृतस्य झालं की नाही? आकार आला की नाही त्याला? व्याकृत झालं ना, आकार आला. मग ते आता कसा आकार आला? काय आचार्यांनी त्याला म्हटलंय? मनसा अपि अचिंत्य रचना रूपस्य. या जगताबद्दल बोलताना आचार्यांनी म्हटलंय जन्माद्यस्य यतः या सूत्रावर, ब्रह्मसूत्रातल्या भाष्य करतानाची पहिली पंक्ती आचार्यांची, मनसा अपि अचिंत्य रचना रूपस्य. आचार्यांचं विधान आहे, आपण मनानं कल्पनाही करू शकणार नाही इतकं सौंदर्य या जगतामध्ये आहे. मान्य आहे, रूप आहे त्याला, बरं नाम आहे त्याला, त्याला जगत असं म्हटलं जातं. हे आलं कुठून? मायेकडून आलं. जगातल्या प्रत्येक पदार्थामध्ये हे 5 अंश आहेत. जगत म्हणजे फक्त जगताच्याच ठिकाणी नाही, तुमच्या आमच्यामध्ये सुद्धा. आम्हाला नाम आहे, आम्हाला रूप आहे. कशात, कुठून आलं? मायेकडून आलं. आणि अस्ति भाती प्रियत्व हे परब्रह्माकडून आलं. आता त्याची संगती, म्हणून नाम आणि रूप टिकत नाही, कारण मायाकार्य आहे. मायाकार्य असल्यामुळे नित्य नाही, शाश्वत नाही, त्यामुळे नाम टिकत नाही. नाम टिकत नाही म्हणजे आपलं नाव आपण किती कर्तृत्व गाजवलं तरी कालांतराने नष्टच होणार आहे. मला सांगा, तुमच्या आजोबांच्या खापरपणजोबाच्या खापरपणजोबाचं नाव लक्षात आहे का? काय गेलं ते कुणाला माहिती? आमच्या वडिलांना सुद्धा माहिती नसेल. आता कोण माहीत नाही. बरं, माहीत नाही म्हणजे ते नव्हते का? मग आम्ही कुठून आलो हा प्रश्न आहे ना. ज्या अर्थी आम्ही आहोत त्या अर्थी आमच्या आजोबांच्या खापरपणजोबाचे खापरपणजोबा असलीलच ना, कुठेतरी असतीलच. मग ते असल्याशिवाय आम्ही नाही. मग आम्हाला त्यांचं नाव माहिती आहे का? नाही. बरं, ते आपल्याला आठवतात का? काय कमाल आहे. अरे कसं शक्य आहे? आठवणं कसं शक्य आहे? नाम नाही, रूप नाही, दोन्ही. पण अस्तिभाती प्रियत्व, हे प्रियत्व राहिलं की नाही? त्यांना जर कुणी आपल्यासमोर शिव्या घातल्या तर आपल्याला सहन होतं का? होत नाही ना. का होत नाही? त्यांच्याबद्दलचं प्रियत्व राहिलं, कारण ते ब्रह्माकडून आलंय म्हणून ते शाश्वत आहे. असं अस्तिभाती प्रिय हे ब्रह्माचे अंश असतात, नाम आणि रूप हे मायेचे अंश असतात. आता प्रकृती आणि पुरुष, ब्रह्म आणि माया यांच्यापासून हे जगत निर्माण झालं. हे जग निर्माण झालं, पण या जगतामध्ये कोणता अर्धा भाग मायेचा आणि कोणता अर्धा भाग ब्रह्माचा हे कळत नाही. का कळत नाही? ज्ञातुम न शक्यते लग्नम. कारण हे कळत नाही आम्हाला. याच्यातला अर्धा हाच भाग ब्रह्माचा आहे, अर्धा हाच भाग चेतनाचा आहे, अर्धा हाच भाग जडाचा आहे. कळतं का? माया जड आहे, ब्रह्मचेतन आहे. मग जगतामधल्या पदार्थांमध्ये तुमची आम्ही चेतन आहोत का जड आहोत असं म्हटलं तर देहाचं जडत्व आणि आत्म्याचं चेतनत्व दोन्ही आमच्या ठिकाणी आहे ना. मग आम्हाला याच्यातलं चेतनत्व नेमकं कुठं आहे आणि याच्यातलं जडत्व नेमकं कुठं आहे ओळखता येतं का? ओळखता येत नाही ना. आम्ही देहालाच चेतन म्हणून बसलोय. हा देह जड आहे का चेतन आहे? तर तो जडच आहे. पण आम्हाला तो चेतन वाटतो की नाही? माझा देह मी म्हणतो की नाही? आता मला सांगा, माझा हे प्रियत्व भावना ही आत्म्याबद्दल असावी का देहाबद्दल असावी? आत्म्याबद्दल, कारण तो आत्म्याचा अंश आहे. पण आपल्याला प्रियत्व भावना ही देहाबद्दल नाही का? मला सांगा. आहे ना. म्हणजे आत्म्याची प्रियत्व भावना देहावर जात असेल आणि देहाचं जडत्व जर चेतनावर आत्म्यावर जात असेल तर चेतन कोण आणि जड कोणतं आम्हाला कळलं का? ज्ञातुम न शक्यते लग्न. अर्धा भाग कोणता? जडाचा एक अर्धा भाग आहे, अर्धा भाग चेतनाचा आहे. कळलं का आम्हाला? कळलं नाही. त्याला कळावं लागतं.
कारण जड चेतनाचं लग्न लागलं कधी हेच आम्हाला माहिती नाही. आता थोडी ऐसी गोठी सांगेल परियशी, जेथ अहंकार तनुसी वालभ पडले, तेथ इच्छा हे कुमारी झाली, कामाची या तारुण्य आली, तेणे द्वेषेसी मांडली वराडी. ज्ञानेश्वर महाराज 13वा अध्याय ज्ञानोबाराय बोलतात है ना. ज्ञानोबारायांनी चिंतन केलं. याचा अर्थ काय की कुठे ना कुठेतरी देह आणि आत्मा यांचा अहंकार तनुसी, त्या अहंकाराचं स्वरूप बघा, एकदम बघू नका. चेतनता कुठे आहे तर तिथे आहे. ते अहमरूपानं काय आहे काय नाही तो वेदांताचा पुढचा विषय झाला. पण ते लग्न लागलं, वालभ पडले, वालभ म्हणजे लग्न लागलं. मग त्या दोघांपासून अहंकार आणि तो देह, तनू आणि अहंकार. बरं, हे करताना ज्ञानेश्वर महाराजांनी ते अहंकार हा पुल्लिंगी शब्द आहे आणि शरीर हा सुद्धा पुल्लिंगीच शब्द आहे. शरीर किंवा नपुसकलिंगी शब्द आहे आणि देह म्हटलं तर पुल्लिंगी होईल. देह शब्द पुल्लिंगी चालतो, शरीर शब्द नपुसकलिंगी चालतो. मग ज्ञानेश्वर महाराजांनी विचार केला, अहंकाराचं देहाबरोबर किंवा शरीराबरोबर लग्न लागलं म्हटलं तर अहंकारही पुल्लिंगी आहे आणि देहही पुल्लिंगी आहे. दोन्ही पुल्लिंगाचं लग्न लागणं 700 वर्षापूर्वी नव्हतं. असं आहे ना. म्हणजे काहीतरी त्याची व्यवस्था करावी लागेल की नाही. मग देहाच्या संबंधानं असणारा स्त्रीलिंगी शब्द ज्ञानोबारायांनी वापरला, तनू. तनू हा स्त्रीलिंगी चालणारा शब्द आहे. अहंकार पुल्लिंगी आहे, तनू स्त्रीलिंगी आहे, म्हणून अहंकार तनुसी वालभ पडले, हे लग्न लागलं. मग त्याच्यापासून पहिल्यांदा मुलगी झाली. पहिली मुलगी झाली, जगाचा इतिहास आहे पहिली मुलगी झाल्याचा. पहिली झाली ती मुलगी, जगाचा इतिहास आहे. तुम्ही बघा, भगवान श्रीकृष्ण मथुरेमध्ये अवताराला आले, इकडून उचलून वसुदेवानी तिकडं नेलं, पण तिकडं आधीच माया जन्माला आली होती. म्हणजे मुलीचा जन्म आधीच आहे. हां, मुलीचा जन्म आधीच आहे, पहिली मुलगीच असावी. आता म्हणजे ते अरे म्हणजे कृष्णाच्या नात्यात गेलो ना आपण, असं काय करता. हां, आता हे काय आहे की ती मुलगी पहिल्यांदा झाली. कुठली मुलगी? अहंकार तनुसी वालभ पडले, पहिली मुलगी झाली. कुठली? इच्छा. इच्छा हे कुमारी झाली. मग ती इच्छा कामाची या तारुण्य आली आणि मग त्या इच्छेनी द्वेषेसी मांडली, द्वेषाबरोबर त्या इच्छेचं लग्न झालं आणि मग सगळा सृष्टीचा प्रपंच तिथून निर्माण झाला. पहिली निर्माण झाली ती इच्छा. वेदांतानी म्हटलंय, आत्मा अंतःकरणावच्छिन्न झाला की त्याच्या ठिकाणी उमटणारी पहिली वृत्ती म्हणजे इच्छा असते. इच्छा हे कुमारी झाली, वृत्ती ती झाली. आता हे ज्ञानोबारायांनी आपल्याला ही कथा सांगितली. कशी सांगितली? तो अहंकार, परमात्मा, माया, लग्न लागलं. आता हे लग्न लागलं, ते झालं, ते शरीर निर्माण झालं. पण या शरीरामध्ये चेतनत्वही आहे, या शरीरामध्ये जडत्वही. आम्ही जडत्वाचा आरोप चेतनावर करतोय, चेतनाचा आरोप जडत्वावर करतो. आत्मा चेतन असून देहावर त्याचा आरोप आहे आणि देह जड असून आत्म्यावर त्या देहाचा आरोप आहे. मग मी असा शब्द उच्चारताना मी कशावर हात ठेवतो? देहावर, आणि याला मी म्हणतो. हा देह आणि मी हे जर वेगळे असतील तर ज्या अर्थी आम्ही त्याला एक करतो त्या अर्थी द्वैत छलान्मुहुः ज्ञातुम न शक्यते. हां, हे त्याची संगती आहे. विचार आहे थोडासा, सांगतो ऐका. आहे दोन वेगळं, पण आम्हाला कळत नाही. त्या रामायणामध्ये वालीवधाची घटना आहे. वालीचा वध झाला, ते सुग्रीवाशी मैत्र झालं भगवंताचं आणि वालीचा वध झालं. ते आपल्याला बाकीचा काही विचार करायचा नाही. वालीचा वध झाला. वालीची पत्नी होती तारा. तो वाली पडला, बाण लागला देवाचा आणि तो पडला. आता प्राण जाणार. ते तारेला कळलं. त्या तारा आक्रोश करत तिथे आली, खूप रडली. स्वाभाविक आहे. वालीने तिला समजावलंय. रामायणामध्ये वालीने तिला समजावलं, अगं मी मोक्षाला प्राप्त होतोय, देवाच्या हातून बाण लागलाय, देवाच्या हातून मरण आलंय, मोक्ष मिळतोय, मोक्ष मिळाल्यावर रडायचं काय? माणसाने पुनर्जन्मात रडावं, मोक्षात रडू नये. त्यांनी समजावलं. पण पतिवियोग आहे शेवटी, व्यावहारिक का असे ना, पण दुःख होतंच ना. रडली. रडता रडता तिने भगवंतावर काही आरोप केलेत. आरोप केला. ती म्हणाली, तुम्ही माझ्या नवऱ्याला का मारलं? भगवंतानी सांगितलं, तो माझ्या मित्राचा शत्रू आहे. तुमचा मित्र कोण? सुग्रीव.
मित्राचा शत्रू तो माझा शत्रू, मी त्याला मारलं. बरं, योग्य आहे. काय तुमचा राजधर्म, काय जी नीती, काय जे असेल ते बरोबर आहे. तुमच्या मित्राचा जो शत्रू तो तुमचा शत्रू, तुम्ही मारलं, मान्य. माझा तुमचा काय संबंध? तेव्हा मी सांगितलं काही नाही, काही नाही, मी तुला बघतोच आहे पहिल्यांदा, काय संबंध असायचा? बरं, तुमचं माझं याच्या पूर्वी काही भांडण होतं काय? काही नाही. मग मला दुःख देण्याचा अधिकार तुम्हाला कोणी दिला? ते म्हणाले मी तुला काही दुःख दिलं नाही, तुझा माझा संबंधच नाही तर दुःख का देईन? तारा म्हणाली मग मला वैधव्याचं दुःख कोणी दिलं? माझ्या नवऱ्याला तुम्ही मारल्यामुळे मला वैधव्य आलं की नाही? माझ्या पतिवियोगाचं मला दुःख होणार की नाही? हे दुःख कुणी दिलं? रामचंद्र प्रभूंनी सांगितलं मीच दिलं. मग तुमचा माझं भांडण नाही, तुमचा माझा संबंध नाही, मला दुःख देण्याचा तुम्हाला काय अधिकार? ते म्हणले विचारच केला नाही असा. ती म्हणाली हे पा, तुम्हाला माझ्या नवऱ्याचं तुमचं भांडण आहे ना, तुम्ही त्याला मारा, माझं काही म्हणणं नाही, पण मला वैधव्याचं दुःख द्यायचं असं कसं होईल? त्याला मारा आणि मला वैधव्य देऊ नका असं कसं होईल? ते म्हणले मग करू कसं? ते म्हणले मला माहिती नाही. तुमचा माझा संबंध नसताना तुम्ही मला दुःख देण्याचा कोणताही तुम्हाला अधिकार नाहीये. तुम्ही मला का दुःख दिलं द्यायचं कारण नाहीये. तुमचं भांडण माझ्या नवऱ्याशी आहे, त्याला काय करायचंय ते करा, मला दुःख होऊ द्यायचं नाही. रामचंद्र प्रभू म्हणाले तुझं म्हणणं बरोबर आहे, मग काय करू? माझ्या नवऱ्याला जिवंत करा. मारलं ना तुम्ही त्याला, दुःख झालं ना, माझ्या दुःखाची निवृत्ती करायची असेल तर नवऱ्याला जिवंत करा. रामचंद्र म्हणाले मनामध्ये हेच करतो, त्याला जिवंत करतो, पुन्हा सुग्रीव येईल, पुन्हा मारतो, पुन्हा जिवंत करतो, माझी बायको राहिली बाजूला, तुमचंच करत राहतो. अरे हे करत राहू. बर, फार सुंदर विचार आलाय अध्यात्म रामायणात, फार सुंदर कथा आली. तर्कानं बोलली ती, तर्कानं बोलली. रामचंद्र प्रभूंनी रडणाऱ्या त्या तारेला शांत केलं. माझा मुद्दा काय तेवढा सांगतो. रामचंद्र प्रभू म्हणाले किम भिरू शोचसी व्यर्थम शोकस्या विषयम पतिम पतिस्तवायम देहो वा जीवो वा वद तत्वतः. अध्यात्म रामायण. त्याने विचारलं तारेला, का ग तू शोक करतेस? किम भिरू शोकचसी व्यर्थम, का व्यर्थ शोक कशा करता करतेस? अरे नवरा गेलाय म्हणून. शोकस्य अविषयम पतिम, पती हा आपल्या शोकाचा विषय नाही. अशोच्यानंदव शोचस्वम प्रज्ञावादांश भाषसे गतासून गतासूंश नानु शोचंती पंडिता. पती हा आपल्या शोकाचा विषय नाही आहे. ती म्हणले म्हणजे काय? अहो माझं सौभाग्य आहे, शोकाचा विषय नाही. बर, पतीच्या वियोगाचं तुला दुःख आहे ना. मग त्यांनी सांगितलं तू तर्काने मला म्हणतेस की पतीला मारा पण मला वैधव्याचं दुःख देऊ नका. तर मग आता मला असं सांग, तू जो पती पती म्हणतेस ना, पतिस्तवायम देहो वा जीवो वा वद तत्वतः. तुझा पती म्हणजे देह आहे का आत्मा आहे? मला तत्वतः सांग. तिने प्रश्न विचारलाय तर्कानं आणि रामचंद्र प्रभू तिला बोलतात तत्वानं. कारण कोणत्याही तर्काला जेव्हा तर्कानं उत्तर दिलं जातं तेव्हा ते उत्तर अंतिम नसतं, कारण ज्यानं उत्तर दिलं जातं तोही तर्कच असतो. आणि तर्काच्या पुढे तर्क करत राहणं हे या जगतामधल्या विद्वानांच्या परंपरेला शोभेल असंच असतं. नाही, खरंच आहे. तर्क कुणीतरी सामान्य करतो असं नाही. आपण न्यायशास्त्र त्याच्याकरता अभ्यासा. तर्क कसा करावा लागतो हे न्यायाने आपल्याला शिकवलं, फार बारीक. विद्वानांची परंपरा आहे तर्क करण्याची. मग काय केलं पाहिजे? तर्कात जर अडचण येत असेल तर तर्काने विचारलेल्या प्रश्नाला तत्वाने उत्तर दिलं पाहिजे. कारण तत्वामध्ये निश्चितता असते, निश्चय असतो. याच्याकरता त्यांनी सांगितलं वद तत्वतः. काय वद? पतिस्तवायम, तुझा पती, देहो वा जीवो वा. तुझा पती म्हणजे पतीचा देह आहे का पतीचा आत्मा आहे? हे बघ, देह म्हणत असशील तर इथंच पडलाय, तुला रडायचं कारण नाही. इथंच आहे, घेऊन जा. देहाला पती म्हणतेस ना, हे बघ इथंच आहे. चालणारा बोलणारा काय, न बोलणारा न चालणारा काय, देह आहे की नाही? जा घेऊन, रडायचं कारण नाही.
आणि आत्म्याला पती म्हणणार असशील तर आत्मा मरतच नाही, तुला रडायचं काय कारण? शोकस्य विषयम पतिम, पती हा शोकाचा विषय होऊच शकत नाही. देहो वा शोकस्य विषयम पतिम, जीव वा, इथला जीव शब्द आत्मावाचक आहे बरं, आत्मा, जीवात्मा आत्मावाचक. देहो वा जीव वा, जीव म्हणत असेल, आत्मा म्हणत असेल, आत्मा मरतच नाही. त्याला मारण्याचा प्रयत्न केला तरी तो अजो नित्य शाश्वतो यम पुराणो न हन्यते, हन्य माने शरीर आहे ना, आपण गीता म्हणतो ना, त्याला मारण्याचा प्रयत्न केला तरी आत्मा मरत नाही. तुला रडायचं काय कारण आहे? तो जर नाहीच मेला, तो जर देह रूपानं आहे जा घेऊन, आत्मा रूपानं म्हणत असशील मरत नाही, रडायचं काय कारण आहे? आणि मग तारेचे डोळे उघडले. मग ती म्हणाली तुमचं म्हणणं बरोबर आहे, हे मला कळलं नव्हतं. मग तिने रामचंद्र प्रभूंना हा प्रश्न विचारला. देहो अचित काष्ठवद राम, जीवो नित्यश्चिदात्मकः, सुखदुःखादि संबंध कस्य स्याद राम मे वद. अध्यात्म रामायणात त्याने सांगितलं, देह लाकडासारखा जड आहे आणि आत्मा नित्य चिदात्मक आहे, तो नित्य चेतन आहे. आत्मा चैतन्य रूप आहे, देह जड रूप आहे. असा भेद जर दोन्हीमध्ये टोकाचा भेद असेल, जड चेतनाचा फरक जर दोन्हीमध्ये असेल, तर मग माणसाला सुखदुःख का होतं हे मला सांगा ना. सुखदुःखादी संबंध हा कस्य स्याद, कशामुळे माणूस सुखदुःखी होतो? देहाच्या ठिकाणी देह बघावा, आत्म्याच्या ठिकाणी आत्मा बघावा. ज्ञानोबारांनी बोलून दाखवलंय, आत्मा आत्मयाच्या ठाई देखिजे देहीचा धर्मू देही, ऐसे देखणे ते पाही आन आहाती. ज्ञानोबाराय बोलून दाखवतात. हे अज्ञानी जीव मात्र दोन्हीचा आहे, परस्परांवर अध्यास करतात, आरोप करतात. परंतु विद्वान लोकांना देखणे जे आहेत, विद्वान डोळस जे आहेत, त्यांना मात्र आत्मा आत्मयाच्या ठाई देखिजे देहीचा धर्मू देही, देहाच्या ठिकाणी देह बघावा, आत्म्याच्या ठिकाणी आत्मा बघावा. मग माणसाला सुखदुःख का होतं? सुखदुःखादी संबंध जर दोन वेगळेच आहेत तर सुखदुःखाचा संबंध काय आहे मला सांगा. असं सांगितल्यानंतर रामचंद्र प्रभूंनी खूप विस्ताराने विचार सांगितला, खूप विस्तार. अहंकारादि संबंधा रामचंद्र प्रभूंचा मोठा विचार आहे. आपण मूळ बघा, मी आता तो पुढचा माझा विषय नाही, अहंकाराचा संबंध आला वगैरे पुढचा विषय माझा नाही. ते कुणा करता हे अविवेकी माणसाकरता कसं सांगितलं गेलं वगैरे वगैरे. जो देह आणि आत्मा यांचा अन्योन्याध्यास करतो त्याला रामचंद्र प्रभूंनी अविवेकी म्हटले, अविवेकी म्हटले. त्याचा विचार आत्ता नाही आहे. परंतु देह आणि आत्मा या जड चेतनाचा परस्पर विरोध असताना सुद्धा आम्ही देह आणि चैतन्य या दोन्हीला वेगळं बघू शकत नाही. म्हणून ज्ञातुम न शक्यते लग्न, म्हणून आम्हाला कळत नाही की अर्धा भाग चेतनाचा कोणता आणि अर्धा भाग जडाचा कोणता. मायेपासून आलेला नामरूपात्मक जड प्रपंच हा सार्धम च कस्यार्धम नाही, कळत नाही आम्हाला. का? शिवयोहो समरूपिणोहो, कारण त्या दोघांमध्ये आम्हाला अद्वैत वाटत आलेलं आहे. ते समरूप झालेले आहेत. एकाच देहाच्या ठिकाणी, एकाच जीवाच्या ठिकाणी अर्धा भाग देहाचा जड रूपानी आहे आणि त्याच देहाच्या ठिकाणी अर्धा भाग चैतन्याचा हा आत्मरूपानी आहे. पण आम्हाला अर्धा जडाचा भाग चेतन मानायचा का जड मानायचा देहाचा आम्हाला कळत नाही. तसंच या जगत, मी देह शब्द उपलक्षणेने बोलतोय असं समजा, आता सगळ्या सकल प्रपंचाचं उपलक्षण म्हणून देह शब्द वापरतोय असं समजा. तर हे आम्हाला कळत नाही. कशामुळे कळत नाही? द्वैत छलान मोह. हां, त्याचं कारण हे सांगितलंय. आता थोडासा विचार सांगतो आणि हे संपवतो. मला हा श्लोक ठेवायचा नाही आहे, थोडंसं पुढे सांगतो. काय होतं, हे दोन्ही एकत्रित आल्याशिवाय व्यावहारिक सत्ता सिद्ध होत नाही. केवळ चैतन्यात व्यावहारिक सत्ता नाही आहे आणि केवळ जडात व्यावहारिक सत्ता नाही आहे. जगाच्या उत्पत्तीचं कारण व्यावहारिक सत्तत्व जर असेल किंवा जगाच्या उत्पत्तीचा हेतू म्हणा, कारण म्हणू नका, हेतू शब्द वापरा. जर व्यावहारिक सत्तत्व असेल तर तो व्यवहार सिद्ध करण्याकरता जडही पाहिजे, चेतनही पाहिजे. कारण चित्तला व्यवहार करण्याकरता जड पाहिजे आणि जडाला सिद्धी करता चेतन पाहिजे. असं आहे, ते दोन्ही मानावं लागेल ना. दोघांच्या अन्योन्याध्यासाशिवाय आपल्याला व्यावहारिक सत्ता स्वीकारताच येणार नाही. व्यावहारिक सत्तत्व काय आहे? प्रातिभासिक असं आहे, हे तीन सत्ता आहे.
एक पारमार्थिक, एक व्यावहारिक, एक प्रातिभासिक, 3 सत्ता आहे. वेदांताचं एक मत असं आहे की व्यावहारिक सत्ता मानूच नका, प्रातिभासिक माना, पारमार्थिक माना. कारण जी व्यावहारिक आम्ही मानतोय तो एका अर्थाने प्रतिभासच आहे, म्हणून सोडून द्या. पण आचार्य म्हणतात तसं करू नका, व्यावहारिक सत्ता स्वतंत्र माना. का स्वतंत्र माना? कारण आहे व्यावहारिक सत्तेचं महत्त्व कशात आहे. मी थोडंसं ढोबळ बोलतो. व्यावहारिक सत्तेचं महत्त्व अंतःकरण शुद्धी करता आहे, बाकीचा विचार करूच नका. आता नुसती प्रातिभासिक आणि पारमार्थिक मानली तर स्वप्नात केलेल्या दानाने सुद्धा पुण्य प्राप्त व्हायला पाहिजे. होतं का? स्वप्नात आपण काही हरिश्चंद्र नाही, अगदीच खरं बोलायचं आणि स्पष्ट बोलायचं झालं. स्वप्नात राज्य दान दिल्याचं दिसलं आणि खरंच उठून विश्वामित्राला सगळं दान देणारे आपण नाही आहोत. हरिश्चंद्र होते, इतिहास आहे आपला, पण हरिश्चंद्राचा आपण काहीच घेतलं नाही, हा भाग वेगळा. आता कारण आपण राजे नाही ना, त्यामुळे आपल्याला ती अडचण आहे. हां, ही अडचण मुख्य आहे. म्हणजे दान देणं ही अडचण नाही आहे, आपण राजे नाही ही आपली मुख्य अडचण आहे. असो, आता स्वप्नामध्ये आम्ही करोडो रुपयाचं दान केलं, आम्हाला पुण्य मिळणार आहे का? स्वप्नामध्ये आम्ही तीर्थयात्रा केली, पुण्य आहे का? पुण्य आहे का? नाही ना. स्वप्नवनी जागृती येता काय पाय दुखती पंडुसुता, का स्वप्ना माझी असता प्रवासू होय. ज्ञानोबर आहे, ज्ञानोबर आहे म्हणतात. मनुष्य निघाला, इथं झोपला, इथं म्हणजे प्रवचनात नव्हे, पुण्यात 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 झोपला आणि स्वप्नात पंढरपूरला गेला. पंढरपूरला गेला आणि पंढरपूरहून परत आपल्या घरी पुण्यात आला. जागा झाल्यावर म्हणतो का फार पाय दुखतात तो. पंढरपूरला 200-250 किलोमीटर जाऊन लगेच परत येणं म्हणजे 500 किलोमीटर चालणं काही सोपी गोष्ट आहे? पाय दुखतात. स्वप्नवनी जागृती येता काय पाय दुखते पंडुसुता, का स्वप्ना माझी असता प्रवासू होय, का स्वप्नामध्ये आम्ही प्रवास केला आणि पुण्यात आम्ही झोपलो, स्वप्न पडलं आणि प्रवासामध्ये पंढरपूरला गेलो, तर जागा झाल्यावर आम्ही पंढरपूरला असतो का घरीच आहे? घरीच आहे ना, पुण्यातच आहोत ना. म्हणजे व्यवहार काहीच घडला नाही, व्यवहार दिसला पण परिणाम नाही झाला. प्रातिभासिक सत्तेमध्ये व्यवहार, कारण का मनाची जागृती आहे, संस्कार जागे आहेत, त्यामुळे व्यवहार झाल्यासारखा दिसतो पण फलतः काही पदरात पडत नाही. स्वप्नामध्ये मी दानधर्म केला, स्वप्नामध्ये तीर्थयात्रा केल्या, तर स्वप्नातल्या तीर्थयात्रेला जव हे सकळ सिद्ध आहे, हात चालावया पाये, तव तू आपुले स्वहित पाहे, तीर्थयात्रे जाय चुको नको, हे प्रमाण आहे का? नाही ना लागत आहे. म्हणजे आम्हाला पुण्य नाही आहे, कर्माचा भ्रम आहे पण पुण्याची प्राप्ती नाही आहे. त्यामुळे अंतःकरण शुद्धी होऊन जर आम्हाला ज्ञानाकडे जायचं असेल तर अंतःकरण शुद्धी करता नुसती प्रातिभासिक सत्ता मानून चालणार नाही, व्यावहारिक सत्ता स्वतंत्र मानली पाहिजे. याकरता आचार्यांचा आग्रह आहे, व्यावहारिक सत्ता स्वतंत्र माना, सत्ता त्रयाचा सिद्धांताची आवश्यकता त्याकरता आहे. असो, मी कशाकरता बोललो? व्यावहारिक सत्तेच्या सिद्धीकरता या दोन्ही गोष्टी आवश्यक लागतात, आवश्यक आहेत. चित्तचा व्यवहार होण्याकरता त्याला जड पाहिजे आणि जडाला सिद्ध होण्याकरता चित्त पाहिजे, तर व्यावहारिक सत्ता सिद्ध झाली. जर चित्तला व्यवहारच करायचा नसेल, व्यावहारिक आणि प्रातिभासिक सत्तेचा संबंधच काय? पारमार्थिक सत्ता सिद्धच आहे, ती आम्ही मानली काय न मानली काय, चित्तचा व्यवहारच नाही आहे. संवादाचे निमिषे अव्यवहारी वस्तू जे असे, अव्यवहारी, व्यवहारच नाही त्या वस्तूच्या ठिकाणी, गरजच नाही आहे तिला व्यवहार करायची. पण जगत सिद्ध होऊन जर चित्तचा व्यवहार व्हायचा असेल तर त्या व्यवहाराकरता आम्हाला काहीतरी इंद्रिय पाहिजेत, त्याला देह पाहिजे, त्याला कर्म पाहिजे, हे सगळं जडाकडे लागतं. बरं, ते जड आलं, देह मिळाला, पण जर त्याने चित्त सिद्धच केलं नाही तर मग प्रेत आणि देह काय फरक पडला? त्याला प्रेत म्हणतात. तो जर सिद्धच होणार नसेल, जडाच्या सिद्धी करता कुठेतरी चित्त पाहिजे, कुठेतरी चित्त पाहिजे. हां, ते म्हणून याला आता हे अवघडच आहे. चिदाभास ही संकल्पना तेवढ्या करता. असो, या चित्त आणि जड यांच्या अन्योन्याध्यासात व्यावहारिक सत्तेची सिद्धी आहे, व्यावहारिक सत्तेची सिद्धी आहे. असो, मी आता हे कशा करता आपल्याला सांगितलं की याच्यातला अर्धा मायेचा भाग कोणता आणि अर्धा ब्रह्माचा भाग कोणता, सार्धम केनच कस्यार्धम शिवयोहो समरूपिणोहो, हे कळत नाही. जडांश आणि चिदांश याच्यातला अंतरच आम्हाला कळत नाही.
ज्ञातुम न शक्यते लग्नम, कारण ते इतके एकमेकांशी एकरूप होऊन गेलेले आहेत. आता मी म्हटलं आपल्याला, मला 2 भूमिका या संबंधामध्ये सांगायच्या. दोन्ही भूमिका, एकच मिनिट द्या. अन्योन्याध्यासानं कोण कोणतं आहे हे कळत नाही. अन्योन्याध्यास झाला, कोण कोणतं हे कळत नाही. हा विवर्ताच्या दृष्टीने केला गेलेला विचार आहे. न कळण्याची 2 कारणं आहेत. मी सांगतो आपल्याला, थोडंसं संकोचाने सांगतो. न कळण्याची 2 कारणं आहेत. एक अज्ञान आणि दुसरं ज्ञान. पटतंय का बघा? अज्ञानानं कळत नाही, ज्ञानानं कळत नाही. अज्ञानानं कळत नाही, मान्य आहे. ज्ञानानं म्हणजे एकरूपतेनं कळत नाही. आत्यंतिक भेदानं एकरूपता कळत नाही आणि एकरूपतेनं भेद कळत नाही. अडचण आहे. देह आणि मी हा भेद मानावा की मानू नये, मी आणि माझा देह हा भेद करावा की करू नये? करावा. मग का करत नाही? अभेदामुळे, अभेदाच्या भ्रमामुळे. बरोबर? अभेदाच्या भ्रमामुळे. आता ह्याच्यात अजून एक विचार करण्यासारखा आहे, तोही मी आपल्याला सांगतो. ऐक्यामुळे कळत नाही आणि भेदामुळे एकरूपता कळत नाही. बरोबर? आत्मा आणि शरीर भेदच आहे, यांच्यात भेदच आहे. पण आम्हाला दोन्ही न कळल्यामुळे अभेद आहे, अभेदाचा भ्रम आहे, अभेदाचा भ्रम आहे. आणि देह आत्मा आम्ही एक मानतो, त्यामुळे देह आत्म्यापासून वेगळा आहे हा भेद आम्हाला कळत नाही. म्हणजे आम्हाला भेदही कळत नाही, आम्हाला अभेदही कळत नाही. मग काय करा? पुंडलिक वरदे म्हणा, घरी चला, कशाला ही पिढा पाहिजे? भेदही कळत नाही ना अभेदही कळत नाही, कशा करता या पिढा पाहिजे? असं आहे. ऐक्यामुळे कळत नाही. शक्ती आणि शिव या दोघांचा नित्य अभेद आहे. काश्मीर शैव दर्शनात नित्य अभेद आहे, त्यामुळे आम्हाला कळत नाही. ज्ञातुम न शक्यते लग्नम, लग्न आहे पण ज्ञातुम न शक्यते, काश्मीर शैव दर्शन. आणि त्या दोघांमध्ये भेद आहे, पण तो भेद आम्हाला कळत नाही. विवर्त, विवर्तानं काय कळत नाही? कारण काय आहे? सांख्य, समानाभिहार, अतिदूरात, सामिप्यात, इंद्रिय घातात, मनोअनवस्थानात, संक्ष्म्यात, व्यवधानात, समानाभिहाराच्य. पुढे काय एखादं राहिलं असेल राहू द्या. समानाभिहार होणं म्हणजे काय? एकमेकांमध्ये मिसळून जाणं, याला समानाभिहार म्हणतात. उदाहरण काय आहे? पावसाचं पाणी तळ्यात पडलं, पावसाचं पाणी तळ्यात पडलं. तळं वेगळं आहे, पावसाचं पाणी वेगळं आहे. पण पावसाच्या पाण्याचा थेंब तळ्यात पडल्यानंतर या तळ्यामधला पावसाचा पाण्याचा थेंब कोणता? दाखवा. वेगळा. वेगळा होत नाही ना, याला समान अभिहार होणं असं म्हणतात. पावसाचं पाणी तळ्यातलं पाणी यांचा अभिहार झाला, समान अभिहार. आणि समान अभिहारामध्ये ज्ञातुम न शक्यते, हे सगळीकडे समान राहतं. म्हणजे काय झालं? अद्वैत सिद्ध झालं तरी ज्ञातुम न शक्यते, आणि भेद कळला नाही तरी ज्ञातुम न शक्यते. भेद कळला नाही, ज्ञातुम न शक्यते, विवर्तवाद. आणि अभेद असून कळला नाही याच्याकरता काश्मीर शैव दर्शनातला अभेदवाद, असे ते दोन्ही घ्यावे लागतात. तर या श्लोकाची व्यवस्थितपणाने संगती लागते. आता हा आपल्या वेदांताच्या दृष्टीने, मायावादाच्या दृष्टीने विचार करायचा झाला तर या दोघांमध्ये अन्योन्याध्यास झाला. आणि अन्योन्याध्यासामुळे म्हणजे देहाचा अध्यास आत्म्यावर, आत्म्याचा अध्यास देहावर असा झाला. दोन्हीचा आहे परस्पराध्यास ज्याला आपण म्हणतो. आता ते अध्यास म्हणजे काय? काय परत्र पूर्व दृष्टावभासः हे अध्यासाचं लक्षण अध्यास भाष्यात आचार्यांनी केलंय ब्रह्मसूत्र भाष्याच्या आधी. पण अन्योस्मिन अन्योन्यताम हेही अध्यासाचं एक लक्षण आपल्याला सांगितलेलं दिसून येतं. अन्योन्यताम तादात्म्य आरोपा अध्यासा असं त्याचं लक्षण करता येईल आपल्याला. पण असं जे असा जो अध्यास होतो, एकाचा दुसऱ्यावर आणि दुसऱ्याचा पहिल्यावर असा जो अध्यास होतो, या अध्यासामुळे द्वैत छलान मुहुहु, हे द्वैत छल याच्यामुळे ज्ञातुम न शक्यते लग्नम. त्यामुळे आम्हाला कळत नाही की याच्यामध्ये अर्धा भाग आत्म्याचा कोणता, ब्रह्माचा कोणता, अर्धा भाग मायेचा कोणता, आम्हाला कळत नाही. म्हणून ते कळत नाही त्या ब्रह्म आणि माया या दोघांच्याही स्वरूपाला आम्ही नमस्कार करतो. हा या मंगलाचरणाचा अर्थ आहे. कारण का? इथे तशा अर्थाचे शब्द नाहीत, पण अनुभवामृताचा प्रारंभ करताना ऐसी जगाची जनके हे मानून ज्ञानोबारायांनी तिथं नमन केलंय ना,
ते नमन या श्लोकाच्या अनुषंगाने केलेलं आहे. आपण पुढे त्याचा विचार करणारच आहोत. आणि असं नमन करून झाल्यानंतर त्यांच्या अद्वैताच्या संबंधानं ज्ञानोबा बोलतात, अद्वैतम आत्मनस्तत्वम दर्शयन्तौ मिथस्तराम तौ वंदे जगताम आद्यौ तयोस्तत्वाभिपत्तये. हा चौथा श्लोक आहे या मंगलाचरणाचा. ज्ञानेश्वर महाराज इथं शिव आणि शक्ती हे दोनपणानं जरी वाटत असले तर आपलं परस्पर अद्वैत दाखवत असतात. अद्वैतम आत्मनस्तत्वम दर्शयन्तौ मिथस्तराम. ते दोन वेगळे असले तरी आम्हाला, कारण वेगळे म्हणण्यापेक्षा प्रकृतीचा लय होतो, परब्रह्म हे अबाधित आहे, त्यामुळे हे दोन्ही वेगळे आहेत, पण आम्हाला ते अद्वैत, परस्पर अद्वैत ते दाखवत राहतात. त्या जगताला कारण असणाऱ्या त्या दोघांनाही तात्विक स्वरूपाचं ज्ञान होण्याकरता तयोस्तत्वाभिपत्तये, या दोघांचंही तात्विक ज्ञान होण्याकरता तौ वंदे, आम्ही त्यांना वंदन करतो, असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. आता प्रकृतीचंही ज्ञान आम्हाला तत्वज्ञानच करून देतं आणि ब्रह्माचंही ज्ञान आम्हाला तत्वज्ञानच करून देतं. हा याच्यातला बोध ज्ञानोबारायांनी दिला आहे, त्याचा विचार करायचा आहे. उद्याला पाहू. आता इथे थांबू. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम विठ्ठला विठ्ठला विठ्ठल 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 विठ्ठल.